नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व भरारी या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे। बघा, आपण शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आणि कोणकोणत्या परीक्षेला कसे प्रश्न येतात हे आपण बघितलेलं आहे। मग याचपैकी हा एक भाग सुसंगत वाक्याचा परिच्छेद ओळखा। आता या भागावरती तुम्हाला प्रश्न कसे येतात, सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे काय, चला तर मग बघूया आपल्या विश्व भरारी परिवारासोबत। तर बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंधित असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद होय। मग आर्थिकदृष्ट्या एकमेकांशी निगडीत असणारे वाक्य म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद असा याचा अर्थ होतो। मग ही वाक्य कशी असतात, तर ही वाक्य एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असतात। तर कशी असतात, एखाद्या घटनेशी, प्रसंगाशी किंवा विषयाशी ही वाक्य काय असतात, निगडीत असतात। या वाक्यात किमान 3 परिच्छेद दिलेले असतात। या वाक्यामध्ये किती 3 वाक्याचा परिच्छेद दिलेला असतो। मग असे प्रश्न तुम्हाला 3 वाक्याच्या परिच्छेदामध्ये येत असतात। त्यानंतर काय आहे, हे तिन्ही वाक्य प्रश्न सोडवताना तिन्ही वाक्य काळजीपूर्वक आणि सलग वाचावी। सलग म्हणजे काय, एका पाठोपाठ वाचावी। घाईघाईने पाहिलेच वाक्य वाचू नये, गाळलेल्या शब्दाची योजना करू नका। घाई तर पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करून वाक्य पूर्ण करा। मग काय आहे, आपलं तर्कज्ञान, तर्कशास्त्र वापरून आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे आहे। तर बघा, मग यावरील प्रश्न कसे येतात, चला तर मग बघूया विश्व भरारी सोबत। बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद क्रमांक 1। मग इथे काय दिलेलं आहे, पेपरमध्ये मेन हेडलाईन जी पहिली टायटल लाईन असते, जिथे तुम्हाला काय करायचं हे विचारलेलं असतं, ती परिच्छेद वाचायची आहे। मग वाचा, पुढील 3 वाक्य सुसंगतातील रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय वर्तुळ रंगवा। काय रंगवायचं आहे, पर्याय वर्तुळ रंगवायचं आहे। 1 2 3 4 असे ऑप्शन दिलेले असतात तुम्हाला, यापैकी एक उत्तर असतं, त्याचं वर्तुळ तुम्हाला पेपरमध्ये गोलाकार करायचं आहे। तर मग सुसंगत वाक्य म्हणजे काय आपण समजून घेतलेलं आहे। मग या भागावरील प्रश्न कसे येतात ते बघूया। तर बघा, 2020 मध्ये हा परिच्छेद तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेला आलेला आहे 2020 मध्ये। तर बघा, पहिलं वाक्य काय आहे, रिकामी जागा हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे। रिकामी जागा राष्ट्रीय प्रतीक आहे। कोणते आहे, 1 आहे राष्ट्रध्वज, 2 आहे अशोक स्तंभ, 3 आहे राष्ट्रीय मृग आणि 4 आहे राष्ट्रगीत। मग काय असेल याचं राष्ट्रीय प्रतीक, रिकामी जागा हे राष्ट्रीय प्रतीक आहे। कोणतं आहे, तर बघा, तिन्ही वाक्य आपल्याला सलग वाचून घ्यायचे, त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्यायचं। मग पहिलं वाक्य आपण वाचून घेतलेलं आहे। मग दुसरं वाक्य वाचा, याची रचना रिकामी जागा यांनी केली। कोणी केली, 1 आहे याची म्हणजे काय, कशाची, राष्ट्रीय प्रतीकाची। 1 आहे बंकिमचंद्र चटर्जी, दुसरा आहे सम्राट अशोक, तिसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि चौथा पर्याय आपला आहे रवींद्रनाथ टागोर। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, याच्यामुळे आपणामध्ये रिकामी जागा होतो। काय होतो, याच्यामुळे रिकामी जागा होतो। 1 आहे अहंकार, 2 आहे देशाभिमान, 3 आहे स्वातंत्र्य, 4 आहे गर्विष्ठपणा। मग चला तर मग पहिलं, आता तिन्ही वाक्य वाचून घेतले, आपल्याला तर्क लागलेला आहे की याची उत्तर काय असतील। मग पहिल्या वाक्याचं उत्तर काय आहे, रिकामी जागा हे राष्ट्रीय प्रतीक आहे। मग कोणतं राष्ट्रीय प्रतीक आहे, इथे येईल राष्ट्रगीत। हे एक राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे। मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, हे कोणी लिहिले, याची रचना रिकामी जागा यांनी केलेली आहे। मग राष्ट्रगीताची रचना कोणी केलेली आहे, सरळ सोपं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी याची रचना केलेली आहे। राष्ट्रगीताची रचना कोणी केलेली आहे, मग रवींद्रनाथ टागोर यांनी। मग घ्या तिसरा प्रश्न, यामुळे आपल्यामध्ये रिकामी जागा होतो। यामुळे आपल्यामध्ये काय रिकामी जागा होतो, देशाभिमान, देशाविषयी असलेला अभिमान आपल्यामध्ये जागा होतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल देशाभिमान। बघा, किती सोपं आहे, सरळ आहे, सोपं आहे, खूप सुंदर अशी परिच्छेद आहे। असेच नवनवीन प्रश्न आणि असे शालेय स्पर्धा परीक्षेसाठी नवनवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी आजच आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा या विश्व भरारी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांपर्यंत शेअर करा।
नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघूया परिच्छेद क्रमांक 2. एक झाला, एक बनवला मी. करू का स्टॉप? लाईट गेली.